मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज रात्रीचा मुक्काम हा गडचिरोलीमध्येच असणार आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीतील मुक्काम करणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत। फडणवीसांनी आज महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावाला देखील भेट दिली। अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित भागात जाणारे फडणवीस राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात आज मुक्कामाला आहेत आणि जवळपास 10 वर्षांनंतर फडणवीस जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात मुक्काम करीत आहेत। या अगोदर मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात मुक्काम केला होता आणि पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी हे जे आहेत ते जेवणानंतर वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहेत। कशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, त्यावर जे उपाययोजना करण्यात आले त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येणार याकडे आता मुख्यमंत्री लक्ष घेत आहेत आणि मुख्यमंत्री आज गडचिरोली जिल्ह्यात मुक्काम करीत आहेत। कॅमेरामॅन सचिन सायामसह मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली।